तुला तुम्ही बघू शकता का मी मटकीचा रस्सा काढणार आहे मस्त. त्याला का मसाला मस्त मटणासारखा मसाला काढलाय. कोथिंबीर लसूण खोबरं पण कच्चच घेतलंय आम्ही सगळं. आता त्याला चांगलं पडतणार आहे बघा. तापायला ठेवते कडे. तेल टाकू बघा तुम्ही बघू शकता. तेल टाकत आहे मी कढईत. खूप सुंदर करी करणार आहे बघा मी आता. कढीपत्ता पण टाकायचा. तडतड होऊ द्यायचं बरं का कढीपत्ता जरा. त्याला चांगलं परतायचं. मसाला लाल तिखट खूप घरातले मसाले टाकायचे बघा. खूप सुंदर होतं. मी घरी आणली बरं का याला मोड. रात्री भिजायला घातली होती मटकी. बघा किती सुंदर मोड आली. दिवसभर भिजायला घालायचं, रात्री बांधून ठेवायचं कपड्यात. घरातली मटकी बरं का, गावरान. बघा का चांगला मसाला भाजायचा असा तेलात चांगलं पडतायचं चांगलं मस्त पैकी. चांगला भाजला ना मसाला तो खूप सुंदर लागतो. भाजू द्या थोडा. लागते घरातली बरं का तिखट. बघू शकता 2 चमचे. हा एकदम काळा मसाला आहे बघा. ह्याच्याने जरा कलर छान येतो बरं का. हे सगळे घरातले मसाले आहेत बरं का. तुमच्याकडे मटण मसाला असेल तर ते पण टाका. खूप सुंदर होती. माझ्याकडे नाही म्हणून मी काही टाकलं नाही बघा. चवीपुरतं मीठ. कसं झालाय मसाला तुम्ही बघू शकता. मी अशी मटकी धुवून घेतली बरं का. त्यात टाकायची आपल्याला. मसाल्यात भाजायची मस्तपैकी मध्ये. तुम्ही बघू शकता. हे बघा कसं भाजलंय त्याला मसाल्यात. बघू शकता मटकी बघून घ्या. आता हे आपलं पाणी टाकायचं. मध्यमच टाकायचं बरं का. जास्त नाही टाकायचं. जास्त पातळ नाही करायचं आपल्याला. उकळू दे उकळी येऊ दे. आता मस्त उकळी आली की तुम्हाला दाखवते. असा सुंदर रस्सा झालाय ना तुमच्या तोंडाला पाणी सुटून बघा. थोडा शेंगदाण्याचा कूट टाकला बरं का. कशी झाली करी मटकीची. कसला कलर आलाय बघू शकता तुम्ही. उकळू द्या चांगली. तुम्ही बघू शकता उकळी झाली बरं का. मटकी वेळ लागत नाही. मटकी लवकर शिजते बा. कसलं उकळतंय. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते किती सुंदर करी झाली मटकीची. हे बघा तुम्ही बघू शकता कशी झाली मटकीची करी. कसा कलर आलाय तुम्ही पाहू शकता. इतकी सुंदर झाली ना. तुम्ही पाव सुद्धा आणू शकता बघा. ह्याच्यावर पाव सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला भजी सुद्धा टाकू शकता तुम्ही. इतकी सुंदर माझी मटकीची करी झाली. थोडक्यात बिसळच बघा. तुम्हाला माझी टेस्ट करी आवडली असेल ना माझ्या मटकीची, माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. येशूल आमेन.